नागपूर जिल्ह्यातील कामठी परिसरात बनावट चलनाचा प्रकार उघडकीला आला आहे। गरुड चौक इथल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये 500 रुपयांच्या बनावट नोटा जमा करणाऱ्या 2 व्यापारी भावांना नवीन कामठी पोलिसांनी अटक केली आहे। या प्रकरणामुळे शहरात बनावट नोटांच्या रॅकेटबाबत संशय व्यक्त केला जात असून पोलिसांनी सखोल तपास सुरू केला आहे। नवीन कामठी पोलीस ठाणे हद्दीत गरुड चौक परिसरात असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत 500 रुपयांच्या बनावट नोटा जमा केल्याप्रकरणी 2 तरुण व्यापारी भावांना नवीन कामठी पोलिसांनी शुक्रवारी अटक केली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी 31 जुलै 2025 रोजी गरुड चौकातील एसबीआयच्या एटीएम मशीनमध्ये 500 रुपयांच्या 38 नोटा असे एकूण 19,000 रुपये जमा केले होते। हे दोन्ही भाऊ आपल्या व्यवसायातून जमा होणारी रक्कम दररोज या एटीएम मधून खात्यात जमा करत असतात। या संपूर्ण प्रक्रियेचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्डिंग झालं होतं। दरम्यान एटीएम मध्ये जमा झालेल्या 500 रुपयांच्या 38 नोटा संशयास्पद असल्याचं आढळून आल्यानंतर शाखा व्यवस्थापक अमोल राऊत यांनी 30 ऑगस्ट 2025 रोजी नवीन कामठी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। जप्त केलेल्या या नोटा तपासणीसाठी नाशिक येथील इंडियन सिक्युरिटी प्रेसच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्या होत्या। 6 फेब्रुवारी 2026 रोजी या नोटा बनावट असल्याचा अहवाल मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध घेतला आणि राहत्या घरून त्यांना अटक केली। या बनावट नोटा आरोपींकडे कुठून आल्या, यामागे कोणतं रॅकेट कार्यरत आहे का, याचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे। गेल्या 4 ते 5 दिवसात कामठी शहरात 500 रुपयांच्या बनावट नोटा चलनात आढळल्याची माहिती समोर आली असून त्या संदर्भातही पोलीस तपास करतायत। गुन्ह्याच्या तपासामध्ये आम्ही सीसीटीव्ही आणि डिपॉझिट ज्यांनी रक्कम केली त्याबाबत सखोल तपास केला आमच्या डीबी पथकाने। तर आम्हाला यामध्ये 2 आरोपी आहेत, आशुल रविशंकर यादव आणि अरुण रविशंकर यादव यांनी त्या नोटा त्या डिपॉझिट मशीनमध्ये डिपॉझिट केल्याचे आम्हाला आढळले आणि त्या अनुषंगाने आम्ही त्या नोटा ज्या आहेत सिक्युरिटी प्रेस नाशिक येथे पाठवल्या, त्याचा अहवाल आला त्या बनावट असल्याबाबतचा आणि आज आम्ही त्यांना आरोपींना आज ताब्यात घेतला आहे आणि आज आरोपींना आम्ही ताब्यात घेऊन माननीय कोर्टासमक्ष हजर करत आहोत आणि यामध्ये यांची काही इतर साथीदार आहेत का, कोणत्या माध्यमातून यांच्याकडे नोटा आल्या होत्या बनावट नोटा, या इतरही त्यांनी काही ठिकाणी या नोटा बनावट नोटा प्राप्त करून चालवल्या आहेत का किंवा यामध्ये कोणते आंतरराष्ट्रीय रॅकेट आहे का, नोटा कुठे बनतात, वितरण कसे होते, या सर्व साखळीबाबत आम्ही सखोल तपास करत आहोत पोलिसांच्या मार्गदर्शनात।